राज्यभरामध्ये कुणाचे कुठल्या जागेवर नगराध्यक्ष बसलेले आहेत हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि प्रत्येक ठिकाणची अपडेट, प्रत्येक ठिकाणचे आकडे जर आपल्याला पाहायचे झाले तर साधारणपणे 288 पैकी 288 जागांचे निकाल आता हाती यायला सुरुवात झालेली आहे। त्यामध्ये भाजप मोठा पक्ष सर्वात ठरताना दिसतो। 129 जागांवर भाजप या ठिकाणी विजय होताना पाहायला मिळते, तर शिवसेना शिंदे गट देखील अर्धशतक त्यांनी पूर्ण केलेला आहे आणि 51 जागांवर शिंदेची शिवसेना ही विजय होताना पाहायला मिळते। आणि त्याच खालोखाल आपण पाहतोय अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही भरघोस यश मिळालेलं आहे। 35 जागा त्यांना खरं तर मिळाल्या आहे। महायुतीचे एकंदरीत आकडे जर आपण बघितले तर 129 हे भाजपला मिळाले, शिवसेनेला शिंदे गटाला 51 मिळाले, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 35 आहे। आणि त्या खालोखाल काँग्रेसचं खरं तर हे यश जे आहे ते अनपेक्षितपणे आपण म्हणू शकतो, कारण की महाविकास आघाडीमध्ये आता पुन्हा एकदा काँग्रेस मोठा भाऊ ठरलाय। 35 जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत। नक्कीच, आणि कुठेतरी ठाकरे गट शिवसेना असेल किंवा शरद पवार गटाला 2 आकडी संख्या देखील या ठिकाणी गाठता आलेली नाही। आपण जर आकडे पाहिले तर पवार गट हा 7 जागांवर आणि ठाकरे गट हा 9 जागांवर या ठिकाणी पोहोचलेला पाहायला मिळतोय। 10चा आकडा सुद्धा त्यांना ओलांडता आलेला नाहीये। त्यामुळे ठाकरे गट आणि शरद पवार गटासाठी हा राज्यात सगळ्यात मोठा धक्का मानावा लागेल, कारण आता पुढे लगेचच महापालिका निवडणुका आहेत, त्याचबरोबर जिल्हा परिषद निवडणुका आहेत। त्या पार्श्वभूमीवर या दोन्ही पक्षांचं हे मोठी कामगिरी, सुमार कामगिरी आपल्याला म्हणता येईल। तर इथं आकडेवारी प्रत्येक पक्षाने हा जर आपल्याला पाहिजे झाली 288 पैकी 288 जागांचे निकाल हाती यायला सुरुवात झालेली आहे। त्यामध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। 129 जागांवर भाजप सध्या राज्यात आघाडीवर आहे। तर भाजपची खरं तर ही महत्त्वाची एक निवडणूक होती, लिटमस टेस्ट त्याला पाहिलं जातं। तर काँग्रेसचे आकडे जर आपण बघितले तर 35 जागांवरती काँग्रेस सुद्धा यशस्वी होताना दिसतंय। 288 जागांपैकी 35 जागा काँग्रेसच्या पदरात पडल्यात आणि एक जादुई आकडा म्हणून याला म्हणू शकतो आपण। नक्कीच, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील 35 जागांवर राज्यामध्ये यश मिळवलेलं आहे। कुठेतरी विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं होतं की आम्ही दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरू, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आणि काँग्रेसची आता तिसऱ्या क्रमांकासाठी लढाई सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सागर, एक महत्त्वाचा मुद्दा जर बघितला आपण तर इतर जे पक्ष आहेत त्यांना 22 जागा मिळाल्यात। शहर विकास आघाडीचं खरं तर हे समीकरण जे पाहिलं तर ते राजकारण बदलणार आहे, कारण की जेव्हा महत्त्वाच्या मुख्य नेत्यांना डावललं गेलं तेव्हा शहर विकास आघाडीनं या ठिकाणी जादुई आकडा घेतलाय। नक्कीच, आणि राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलेला आहे तो म्हणजे शिवसेना शिंदे गट। अर्धशतक त्यांनी पूर्ण केलेलं आहे। 51 जागांवर राज्यामध्ये शिवसेना शिंदे गटानं यश मिळवलेलं आहे। त्यामुळे भाजप पाठोपाठ राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरलाय तो मध्ये शिवसेना शिंदे गट। मात्र इकडे ठाकरे पक्षाला सगळ्यात मोठा धक्का खरं तर मिळालाय, कारण की केवळ 9 जागांवरतीच त्यांना यश प्राप्त झालेलं आहे। आणि इथे जर आपण बघितलं, जेव्हा शिवसेनेचे समर्थकांबद्दल बोललं जाईल तर शिंदे कुठेतरी आपलं नेतृत्व स्थापित करताय यातून दिसतंय आणि ठाकरेंना नेहमीच धक्का बसताना दिसतोय। नक्कीच, आणि पुन्हा एकदा राज्यामध्ये कोणत्या पक्षाला किती जागांवर यश मिळवलेलं आहे, किती नगरपालिका मध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या ते आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत। भाजपला या ठिकाणी सर्वात मोठा पक्ष भाजप ठरलाय। तब्बल 129 ठिकाणी भाजपनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे। शिवसेना शिंदे गट 51 जागांवर, तर राष्ट्रवादी अजित पवार गट 35 जागांवर या ठिकाणी विजय होताना पाहायला मिळते। महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा मिळाल्यात त्या काँग्रेस पक्षाला आणि काँग्रेसच्या खालोखाल ठाकरेंना 9 जागा मिळाल्यात, तर शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीला केवळ 7 जागा मिळाल्यात। मात्र आपण पाहिलं तर इतर म्हणजे शहर विकास आघाडीला सर्वाधिक 22 जागा मिळालेल्या आहेत। म्हणजे आतापर्यंत त्यांचा हा आकडा जर आपण पाहिला तर जादुई आकडा आपण म्हणू शकतो। नक्कीच, आणि सगळ्यात सुमार कामगिरी ठरलेली आहे ती शरद पवार यांची, कारण केवळ 7 जागांवर त्यांना विजय मिळताना पाहायला मिळतोय। तिकडे यवतमाळच्या पुसदमध्ये राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष विजय झालेला आहे। राष्ट्रवादीच्या मोहिनी इंद्रनील नाईक यांचा विजय झालेला आहे। मोहिनी नाईक यांचा केवळ 645 मतांनी विजय झालेला आहे। डॉक्टर मोहम्मद नदीम यांनी पराभव केला।